विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओपासून आपण रेस्पिरेशन या नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. पहिला हा जो काही चॅप्टर आहे आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. मागच्या वेळेस जो काही फर्स्ट पार्ट होता त्यामध्ये आपण जे आहे ते वी हॅव डिस्कस्ड द इंट्रोडक्शन ऑफ द रेस्पिरेशन ॲज वेल ॲज डेफिनेशन, इट्स टाइप्स अँड द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. In today's video, we are going to discuss the aerobic respiration. आपल्याला माहितीच आहे रेस्पिरेशनचे दोन टाइप्स आहेत, एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. तर एरोबिक रेस्पिरेशन जे आहे हे आपण या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत आणि पर्टिक्युलरली एरोबिक रेस्पिरेशन मधला जो आहे तो ग्लायकोलायसिस पार्ट जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि रिमेनिंग जे काही तीन पॉईंट्स आहेत याच्यानंतरचे ग्लायकोलायसिस नंतरचे ते आपण ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट टुडेज डिस्कशन ऑन द एरोबिक रेस्पिरेशन. ओके, सो it is the process in which the glucose molecule is completely broken down into carbon dioxide and water under the oxygenic condition, and about 38 ATPs are formed during this process. This process is completed partly in cytoplasm as well as in the mitochondria of the cell. तर ही जी काही प्रोसेस आहे, हे मेकॅनिझम जे काही आहे एरोबिक रेस्पिरेशनचं, यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर जे काही ग्लुकोज मॉलिक्यूल जे काही फॉर्म झालेले असतात ते ग्लुकोज मॉलिक्यूल दॅट आर कम्प्लिटली ब्रोकन डाऊन, त्यांना कम्प्लीट ब्रोकन डाऊन करण्यात येतं इनटू द कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर मॉलिक्यूल्स अंडर द ऑक्सिजनिक कंडिशन. ड्युरिंग दिस प्रोसेस 38 ATPs आर फॉर्म्ड. 38 ATP जे आहेत ते या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि ही जी प्रोसेस आहे ती याचा काही पार्ट जो आहे तो सायटोप्लाझम, सेलचं जे काही सायटोप्लाझम आहे त्यामध्ये ते कॅरी आउट केले जातं आणि काही पार्ट जो आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये कंप्लीट होतो. फॉर द कन्व्हिनियंटली स्टडी इट इज डिवायडेड इन 4 स्टेप्स ॲज फॉलोज. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण याला 4 भागामध्ये वेगवेगळे डिवाइड करून घेतलेलं आहे. तर फर्स्ट इज ग्लायकोलायसिस, सेकंड इज ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड, थर्ड इज क्रेब्स सायकल, and fourth is electron transport system, that is ETS. Okay, the process of oxidation of glucose is firstly converted into pyruvic acid through a series of reactions in the cytosol. Cytosol means cytoplasmic matrix of the cell. तर यामध्ये काय होतं, सगळ्यात पहिले तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे पायरुविक ॲसिड मध्ये होतं थ्रू अ सिरीज ऑफ रिॲक्शन्स. खूप साऱ्या सिरीज रिॲक्शन्स कॅरीड आउट केल्या जातात आणि हे कुठं होतं तर हे सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स जे काही सेलमध्ये आहे ते त्यामध्ये ही ऑक्सिडेशन आहे ग्लुकोजचं कन्व्हर्जन आहे पायरुविक ॲसिडमध्ये ते होतं. दिस ऑल रिॲक्शन्स आर कंट्रोल्ड बाय द स्पेसिफिक एन्झाईम्स आणि प्रत्येक रिॲक्शन जे आहे तिच्यासाठी एक स्पेसिफिक एन्झाईम जे आहे ते कार्यरत असतं. दिस सिरीज ऑफ रिॲक्शन्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस. ही जी काही कम्प्लीट जे काही रिॲक्शन आहेत एकानंतर एक येणाऱ्या या टोटली या सगळ्या रिॲक्शन्सला जे आहे ते कलेक्टिव्हली ग्लायकोलायसिस असं म्हटलं जातं, कारण यामध्ये जे आहेत ते ग्लुकोजचं कन्व्हर्जन हे किंवा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन हे केलं जातं. बिकॉज ऑफ दॅट इट इज कॉल्ड ॲज ग्लायकोलायसिस. नाव दिस पायरुविक ॲसिड इज एंटर्ड इन टू द मायटोकॉन्ड्रिया. आता जे काही ग्लायकोलायसिस थ्रू जे पायरुविक ॲसिड तयार होतात दॅट एंटर्स इन टू द मायटोकॉन्ड्रिया अँड सेव्हरल एन्झाईम्स ॲक्टेड अपॉन इट. आणि त्यामध्ये जे आहेत ते वेगवेगळे एन्झाईम्स जे आहेत ते त्यावर काम करतात आणि त्यामध्ये जे आहेत ते व्हेरियस इंटरमिडिएट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. याच्यामधून वेगवेगळे इंटरमिडिएट कंपाऊंड जे आहेत ते फॉर्म झालेले बघायला मिळतात. अँड द सिरीज ऑफ रिॲक्शन्स ऑकर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया आर स्टडीड बाय द सर हॅन्स ॲडॉल्फ क्रेब्स. तर हे जे काही सर हॅन्स ॲडॉल्फ क्रेब्स जे आहेत यांनी ह्या सगळ्या सिरीज ऑफ रिॲक्शन जे आहेत त्याचा स्टडी जो आहे तो केलेला आहे. देअरफॉर द सिरीज ऑफ रिॲक्शन्स आर पॉप्युलरली नोन ॲज क्रेब्स सायकल.
आणि जे त्यांनी जे काही रिॲक्शन्सचा स्टडी केलेला आहे त्यालाच क्रेब्स सायकल असं म्हटलं जातं. अँड ही वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर दिस डिस्कवरी इन 1953. आणि याच कामासाठी त्यांना 1953ला नोबेल प्राइजही भेटलेला आहे. ओके, सो लेट अस डिस्कस these steps one by one. First of all, we are going to discuss this glycolysis process, and remaining 3 steps or remaining 3 points we will discuss in later on. Okay, the term glycolysis derived from the Greek word. हे जे काही ग्लायकोलायसिस जो काय वर्ड आहे तो ग्रीक वर्ड पासून बनलेला आहे. ग्लायकोज अँड लायसिस. ग्लायकोज मीन्स शुगर्स अँड लायसिस मीन्स डिसोल्युशन ऑर द ब्रेकडाऊन. तर ह्या शब्दापासून तो जो आहे तो ग्लायकोलायसिस शब्द जो आहे तो तयार झालेला आहे. म्हणजे शुगरचं डिसोल्युशन करणे किंवा ब्रेकडाऊन करणे. द स्टेप्स ऑफ ग्लायकोलायसिस वेअर स्टडीड फर्स्ट बाय 3 जर्मन सायंटिस्ट, गुस्टाव एम्डन, ओट्टो मेयरॉफ अँड जेकब कॅरोल पॅरानस. हे 3 जे काही जर्मन सायंटिस्ट आहेत दे हॅव स्टडीड the steps which are involved in the glycolysis process. The process of breakdown of glucose is also named after their names. हे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांच्या नावानं सुद्धा या ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज हे जे काही आहे प्रोसेस याला ओळखलं जातं. आफ्टर द नेम ऑफ द देम, दॅट इज द एम्डन, मेयरॉफ अँड पॅरानस pathway or EMP pathway. This is also called as cytoplasmic respiration. Okay, the process is common in both aerobic and anaerobic respiration. ही जी काही ग्लायकोलायसिस प्रोसेस आहे anaerobic मध्ये पण असते आणि aerobic मध्ये पण असते. दोन्ही रेस्पिरेशन मध्येही आपल्याला कॉमन बघायला मिळते. As a result of a glycolysis, one glucose molecule is converted into 2 pyruvic acids. एका ग्लुकोजचं कन्वर्जन हे 2 pyruvic acid मध्ये होतं. अँड द स्टेप वाईज रिॲक्शन्स आर ॲज फॉलोज. तर या प्रोसेसमध्ये काय होतं तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं इंटू द pyruvic acid अँड द सिरीज ऑफ रिॲक्शन्स इज ॲज फॉलोज. द फर्स्ट रिॲक्शन इज फॉस्फोरिलेशन फर्स्ट. आता याला वेगवेगळ्या याच्यानुसार नाव दिलेले आहेत. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं तर द ग्लुकोज मॉलिक्यूल कन्वर्ट्स इंटू द ग्लुकोज 6 फॉस्फेट बाय द युटिलायझेशन ऑफ 1 ATP मॉलिक्युल्स इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम हेक्सोकायनेज. हे ग्लुकोजचं कन्वर्जन हे ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होतं आणि यामध्ये ATP जे आहे ते वापरले जातात इन द प्रेझेन्स ऑफ हेक्सोकायनेज एन्झाईम. इन द second step is known as isomerization, and in this step this glucose 6 phosphate undergoes the isomerization in the presence of the hexoisomerase enzyme, and it is converted into fructose 6 phosphate. म्हणजे ग्लुकोजचं कन्वर्जन हे fructose 6 phosphate मध्ये सेकंड स्टेप मध्ये होतं. The third step is known as phosphorylation second, and in this reaction or in this step the fructose 6 phosphate is again phosphorylated by using one molecule of ATP to form fructose 1,6 diphosphate under the influence of the phosphofructokinase enzyme. तर हे जे फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट आहे त्याचं कन्वर्जन हे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटमध्ये केलं जातं, ड्युरिंग विच जे काही ATPs आहे ह्या ATPचा वापर या ठिकाणी केला जातो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द एन्झाईम फॉस्फोफ्रुक्टोकायनेज. ओके, आता हे जे काही नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं तर हे जे काही फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट आहेत that are split into 3 carbon compound, that is phosphoglyceraldehyde and dihydroxyacetone phosphate. यामध्ये त्याचं कन्वर्जन हे होतं, त्यालाच आपण PGAL आणि DHAP असं म्हणतो. ओके, तर अंडर द एन्झाईम जे काही एन्झाईम आहे याच्यामध्ये अल्डोलोज एन्झाईम जे आहेत ते यामध्ये ॲक्ट करतात. फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट आर 1,6 डायफॉस्फेट कन्वर्टेड इंटू PGAL अँड DHAP with the help of this aldolase enzyme. Now
Isomerization second. Next step is isomerization second, and in this reaction, in this step, the PGAL and DHAP are interconverted in the presence of enzyme triose phosphate isomerase. Triose phosphate isomerase, DHAP and PGAL, that are interconverted. From here, the PGAL enters the reaction through, though only one PGAL enters the reaction at a time, but for the convenience of calculating the output, we show both PGAL molecule in the same reaction. Okay, next. Next step is oxidative phosphorylation. The PGAL is oxidized into 1,3-diphosphoglyceric acid in two steps. Firstly, the PGAL is energized into 1,3-di-PGAL. याचं 2PGAL चं कन्वर्जन आहे पहिले सगळ्यात सुरुवातीला 1,3-di-PGAL मध्ये होतं बाय युजिंग ऑर्गॅनिक फॉस्फेट. हे जे काही ऑर्गॅनिक फॉस्फेट आहे याचा यूज करून 1,3-di-PGAL जे आहे ते तयार होतात. अँड सेकंडली दिस 1,3-di-PGAL आर कन्वर्टेड इनटू or oxidized with the help of enzyme diphosphoglyceric dehydrogenase to 1,3-diphosphoglyceric acid, that is 1,3-di-PGA, and during this process 2 hydrogens are liberated and these are accepted by this 2NAD and to form 2NADH2. These are faster reactions and takes place simultaneously. ह्या दोन रिॲक्शन्स आहेत ज्या एकदम सायमल्टेनियसली होत असतात. सगळ्यात सुरुवातीला 2 PGALचं कन्वर्जन 1,3-di-PGAL मध्ये होतं आणि नंतर हे जे काही 1,3-di-PGAL आहे त्याचं कन्वर्जन हे 1,3-di-PGA मध्ये होतं आणि यामध्ये जे आहेत ते जे काही फॉस्फोग्लिसरिक डिहायड्रोजनेज जे आहे ते एन्झाईम यामध्ये ॲक्ट करतं आणि यामधून जे आहे ते हायड्रोजन लिबरेट होतात आणि दॅट आर ॲक्सेप्टेड बाय दिस 2NAD अँड इट इज कन्वर्टेड इनटू 2NADH2. Okay, after that ATP generation. Now the di-PGA is dephosphorylated with the help of triose phosphorylase to release a phosphate and it is used to convert 1 ADP into 1 ATP. आणि या ठिकाणी काय होतं तर एक जे काही ATP मॉलिक्युल्स आहेत 2 ATP मॉलिक्युल्स या ठिकाणी जे आहेत ते तयार होतात with the triose phosphorylase enzyme. Okay, next step is the isomerization third. Now these 3 PGA are converted into 2 PGA by the enzyme mutase आणि हे 3 PGA चं कन्वर्जन हे 2 PGA मध्ये होतं. Next step is dehydrogenase. In this step 2 PGA are converted into phosphoenol pyruvic acid PEP by removing one molecule of water and this reaction is catalyzed by the enolase enzyme. या PGA चं कन्वर्जन हे PEP मध्ये होतं फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड मध्ये होतं आणि या प्रोसेसमधून जे आहेत ते 2 मॉलिक्यूल जे आहेत ते वॉटरचे बाहेर पडतात आणि यामध्ये जे आहे ते एनोलेज एन्झाईम काम करतो. And third step and the last step is ATP generation. The phosphoenol pyruvic acid जे PEP या ठिकाणी तयार झालेले होते is now converted into pyruvic acid in the presence of the pyruvic kinase enzyme. आणि या PEP पासून pyruvic acid 2 मॉलिक्यूल जे आहेत ते pyruvic acid चे तयार होतात with the help of this pyruvic kinase enzyme and 2 ATPs are generated during this process. Okay, तर या पद्धतीने या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या 10 स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात. द प्रोसेस ऑफ दिस ग्लायकोलायसिस completed
हिअर विथ द फॉर्मेशन ऑफ 2 पायरुविक ॲसिड. सगळ्या शेवटी काय तर 2 पायरुविक ॲसिड जे आहेत ते तयार होतात पर ग्लुकोज मॉलिक्यूल. एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून जे आहेत ते 2 पायरुविक ॲसिड तयार होतात. अँड द मेजर पॉईंट्स ऑफ द रिॲक्शन ऑफ दिस प्रोसेस इज ॲज फॉलोज. ओके. आणि या ठिकाणी जे आहेत ते काही ATP सुद्धा तयार होतात. आता ते किती होतात ते आपण या ठिकाणी बघूया. तर 1,6 कार्बन ग्लुकोज मॉलिक्यूल इज कन्वर्टेड इंटू 3 कार्बन पायरुविक ॲसिड मॉलिक्यूल. ओके. तर ग्लुकोज जे काही आहे या ग्लुकोजचं कन्वर्जन हे या ठिकाणी पायरुविक ॲसिडमध्ये होतं आणि हे पायरुविक ॲसिड 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. ओके. आफ्टर दॅट 2 NADH2 molecules are formed, are produced per glucose. हे जे काही 2 NADH2 molecules आहेत हे या ठिकाणी तयार झालेले आहेत पर PGL. प्रत्येक जे काही PGL आहे त्यासाठी एक NADH2 तयार होतो. म्हणून असे 2 PGL जे आहेत 2 NADH2 जे आहेत ते या ठिकाणी तयार होतात पर ग्लुकोज मॉलिक्यूल. अँड दे जनरेट्स 2 into 3 equals to 6 ATPs in ETC. म्हणजे हे जे काही 2 जे काही हे आहेत NADH2 आहेत दॅट इक्वल्स टू 3 ATPs. म्हणजे आपण 2 into 3 केलं तर ते 6 ATP होतील. ओके. म्हणजे 2 NADH2 into 3 दॅट इज 6 ATPs आर फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस. आता हे कुठं तयार झालेलं आहे. ह्या ज्या काही NADH2 जे काही फॉर्मेशन आहे हे आपल्याला या स्टेपमध्ये एक बघायला मिळतं. 6 नंबरच्या स्टेपमध्ये जे आहे ते आपल्याला 2 NADH2चं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं बघायला मिळतं. ओके. तर हे जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 6 ATPs मॉलिक्यूल्स त्याच्यापासून आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यानंतर 4 सबस्ट्रेट ATPs आर फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस पर ग्लुकोज. ओके. आणि 2 फ्रॉम द डायPGA अँड 2 फ्रॉम PEP. ओके. तर 4 सबस्ट्रेट ATP म्हणजे प्युअर ATP मॉलिक्यूल जे आहेत ते तयार होतात. एक तर ते PEP मधून होतात. हे PEPचं कन्वर्जन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 सबस्ट्रेट प्युअर ATP जे आहेत त्या तयार झालेल्या बघायला मिळतात. त्याचबरोबर वी कॅन ऑल्सो सी दॅट these 2 ATP molecules are generated during the conversion of diPGA into PGA. ओके. तर या अशा पद्धतीने ह्या 4 ATPs या ठिकाणी जे आहेत ते 4 ATPs आपल्याला तयार झालेले बघायला मिळतात. अशा टोटल ज्या आहेत त्या तर टोटल ATP जनरेटेड इन द ग्लायकोलायसिस प्रोसेस आर 6 + 4. म्हणजे 6 कोणत्या 2 NADH2 मधून तयार झालेले 6 ATP आणि सबस्ट्रेट 4 ATP असे 6 + 4 equals to 10 ATP जे आहेत ते जनरेट झालेले आहेत. बट ड्युरिंग धिस प्रोसेस 2 ATPs आर कन्झ्युम्ड बाय द प्रोसेस इन द first and third step. So the net contribution of the glycolysis is 10 - 2 equals to 8 ATPs. म्हणजे सुरुवातीचे काही 2 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप आणि थर्ड स्टेप यामध्ये ATPचं फॉर्मेशन ATPs यूज झालेले. या ठिकाणी पहिली जी काही स्टेप आहे फॉस्फोरिलेशन फर्स्ट याच्यामध्ये ATP मॉलिक्यूल जे आहेत ते वापरल्या गेलेले आहेत. दॅट इज युटिलाइज टू कन्वर्ट ग्लुकोज इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट. आणि थर्ड स्टेप जी आहे याच्यामध्ये सुद्धा एक ATP जे आहे ती यूज झालेली आहेत फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेटचं कन्वर्जन फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटमध्ये करण्यासाठी. म्हणजे अशा 2 ATPs जे आहेत त्या या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं या 10 ज्या काही ATPs तयार झालेल्या आहेत त्याच्यामधून 2 ATPs आपण जर मायनस केल्या तर आपल्याला 8 ATPs जे आहेत ते फॉर्मेशन या ठिकाणी बघायला मिळतं. 8 ATPs जे आहेत त्या या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर आणि जे काय आता रिमेनिंग जे काही ATPs आहेत 30 ATPs नियर अबाउट 30 ATPs दॅट आर जनरेटेड इन द ऑक्सिडेशन ऑफ पायरुविक ॲसिड अँड क्रेब्स सायकल्स असो. पुढचे जे काही स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये त्या जनरेट होतात. ओके. सो दिस इज अबाउट द glycolysis process. Okay, so this can be summarized. The total reaction can be summarized in this flow chart. या फ्लो चार्ट मध्ये आपण ते सगळं ग्लायकोलायसिस प्रोसेस जी आहे ती समराइज करू शकतो. ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल या ठिकाणी आपण जर घेतला तर त्याचं कन्वर्जन हे
ग्लुकोज 1,6 डायफॉस्फेट ग्लुकोज 1,6 फॉस्फेटमध्ये होतं, नंतर ते दॅट आर कन्वर्टेड इंटू फ्रुक्टोज 6 फॉस्फेट अँड ड्युरिंग द कन्वर्जन टू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट ATPs आर युटिलाइज्ड. त्यानंतर त्यांचं जे आहे ते इंटर कन्वर्टेड होतात आणि त्यानंतर थ्रू द सिरीज ऑफ रिॲक्शन लास्टली वी कॅन गेट द पायरुविक ॲसिड, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. आणि याचं कन्वर्जन होत असताना या ठिकाणी ATPs 2 मिळतात आपल्याला आणि फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आणि कन्वर्जन होत असताना 2 मॉलिक्युल ATPचे या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. आणि त्याचबरोबर NADPH2 फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वरच्या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी हे जे काही 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आहे त्या ठिकाणी NADH2चं फॉर्मेशन हे बघायला मिळतं. ओके, सो दिस इज द फ्लो चार्ट ऑफ द ग्लायकोलायसिस. ओके, so this is about the glycolysis process only. After that, next step is oxidation of pyruvic acid, and after that Krebs cycle, and lastly we are going to discuss the electron transport chain. आणि जे काही ATPs आहेत त्या कशा जनरेट होतात बाकीच्या त्या सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.